मोना का अशी वागली असेल हो? मला खरंच समजत नाही मोनाचं का अशी वागली असेल ती. काहीच कळत नाहीये. आपण काय तिला छळत होतो का त्रास देत होतो? पण ती सांगून का नाही गेली? आणि ते सुद्धा बाळाला असं सोडून निघून जायचं का? अशी कशी हो आई आहे? मला तर हिची काळजीच वाटते. कसं होणार आहे हो हिचं? हिला ना बाळाची ओढ ना काही काळजी. मला सांगा, आई एक क्षणभर तरी बाळाला नजरेआड करू शकते का? आणि ही मुलगी खुशाल बाळाला टाकून निघून गेली. भली भली माणसं देखील बाळाला बघून बदलतात, पण ही आपली मोनिका नाही. एरवी मोना आणि मनू मधली मोना माझी जास्त लाडकी, पण का कोण जाणे तिच्या अशा वागण्यामुळे मला आता राग येऊ लागलाय. आपण आजी आजोबा आहोत म्हणून समजून घेतो, पण तिथे अहो या बाबतीत फार नशीबवान आहे ती. दळवींकडे काय लाड होतात तिचे माहितीये तुम्हाला? फार प्रेम करतात तिच्यावर सगळेजण. बाळ लहान आहे, त्याला काही कळत नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. आजकालच्या तान्या बाळांना सुद्धा कळतं की आपल्याशी फटकून कोण वागतं आणि खरंच प्रेमाने कोण जवळ घेतं. प्रेम, ओढ, आपुलकी या गोष्टी काही समजावायच्या नसतात. त्या आधी आपल्याला जाणवाव्या लागतात, उमगाव्या लागतात. बाळ गेलं, मोना गेली, घर कसं भकास ओकं बोकं वाटायला लागलं. आज मोना गेली, उद्या मनू जाईल. कसं होणार का आपलं? उद्याचा विचार करूच नका. आपल्याला बकास वाटण्यापेक्षा त्यांचं आयुष्य मार्गी लागलं ना, हे जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? खरंय. कशी बघते बघ सगळ्यांना. कोणाकडे बघते तू? माझ्याकडे बघते. काय तुझ्याकडे बघ. लगेच कळतं कोण प्रेमळ आहे कोण नाही, म्हणून तू माझ्याकडे बघते. आता बघा अलका बाजूला तरी पण ती तिच्याकडे नाही बघते, माझ्याकडे बघते. अहो असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी या बाजूला उभी आहे ना, तुम्ही तिला समोरच दिसताय म्हणून ती तुमच्याकडे बघतीये. असं म्हणतात बाळात त्या कुटुंबातल्या प्रत्येकाचे गुणदोष उतरत असतात. अगदी बरोबर बोलास मधू काका. मला ना हिच्यामध्ये ताईचा भास होतो. अरे बापरे, म्हणजे ही तिच्यासारखी कडक होणार की काय? मला तर बाई ही आईंसारखीच दिसतीये. वा, म्हणजे आईंसारखा कणखरपणा हिच्यात येणार बहुतेक. ओ नजर बघा ना. अगं ती तुझ्याकडे बघत नाही तरी सुद्धा तुला कसा दिसला तो कणखरपणा? पुरे हा तुमची चेष्टा. खूपदा ना खूप असे विनोदी विचार यायचे माझ्या डोक्यात. काय? नाही नाही काय. अरे सांग ना. मी सांगेन, पण तू तू प्लीज कोणाला सांगायचं नाही. प्रॉमिस. काय व्हायचं ना, म्हणजे आपण असं म्हणतो ना की डॉक्टरकडे समजा आपण गेलो तर त्यांना लक्षणं सांगितल्यावर रोगाचं निदान होतं, बरोबर ना? तर मला असं वाटायचं की मी तुझ्याकडे यावं, तुला म्हणावं जरा स्टेथोस्कोप घेऊन मला चेक करणं, मला नेमकं काय होतंय, मी काय वेडा झालोय का, डोंट नो. पण मी हे सगळं खूप एन्जॉय करतो, मला खूप वेगळं काहीतरी वाटतंय. पण तू प्लीज आत्ता प्रॉमिस केलेस तू कोणालाही सांगणार नाहीयेस. मी प्रॉमिस नाही म्हटलं, आता मी फक्त टाळी दिली. मानस, दिस इज नॉट फेअर. तू डोंट वरी, नाही सांगणार. मी तुला अजून एक गोष्ट सांगू, मला ना ही संध्याकाळ संपूच नाही असं वाटतं. मी खूप जास्ती बोलतोय का? पण ऍक्च्युली मला असं वाटतंय की मी खूप म्हणजे बोलत राहावं, असं आपण गप्पा मारत राहावं असं. सॉरी मी जरा वेग बोलतोय, पण आहे ना वेळ आपल्याकडे. अजून किती वेळ बसायचं इथे? गंमत येईपर्यंत.
गंमत. ही माझ्यासाठी शिक्षा आहे. मग तू मला काय सांगतोयस? ज्यांनी तुला ही शिक्षा भोगायला सांगितली त्यांना जाऊन सांग. मी निघू इथून? ओके, पण थांब, त्याच्या आधी मी फोन करून सांगते त्यांना की तू निघतोयस, मग जा. ओके? मोनिका, हे जबरदस्ती अडकवणं आहे, कळतंय? 9 महिने अडकले होते रे मी, तेव्हा मी हेच बोलायचे ना. आता फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा मी बोलायचे आणि तू बोलतोयस आता. हा न्याय आहे. दिस इज रिडिक्युलस. मला कंटाळा आलाय ही तुझी पुढची वाक्य जी तू बोलणार होतास पण ती तू गेलीस. राईट? मोनिका, प्लीज स्टॉप दिस. आय कांट. काय करतोयस तू विक्रांत? मी इकडे भेटायला आलोय ना. आपल्याला इकडे बोलायला पाठवलंय ना. आणि फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, आपला अजूनही डिवोर्स झालेला नाही. सो जरी तू मला काही हक्काने सांगत नसशील तरी मी हट्टाने आणि हक्काने तुला सांगू शकते ना. प्लीज बोल, प्लीज. ओके, मी एखादं टॉपिक शोधून काढते. बारसा, बाळाचं नाव सलील आणि मानसीचं लग्न. व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक फॉर यू, राईट? बोलूया. काय झालं? काय झालं? तू आणखी काय घेणार आहेस? वेळ खायला आणि तुझं डोकं खायला इतकी मजा येते ना, माझी भूकच मेली. काय झालं विक्रांत? मी जे काही बोलले त्याच्यामुळे वाईट वाटलं? ओके 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 ओके, फाईन. मी आता तुला अजिबात त्रास देणार नाही. ओके? असं काय करतोयस तू? अरे किती दिवसांनी आपण असे भेटतोय. रोमॅन्टिक गप्पा मारूया ना प्लीज. मला नाही मारता येत रोमॅन्टिक गप्पा, आणि तुझ्या बरोबर तर नाही. ठीक आहे, पण सेल्फी तर काढू शकतो. काय करतोयस विक्रांत? आपण घरी काय सांगितलंय? आपण बाहेर जाऊन मजा करणारी, मस्ती करणारी. सो प्रूफ म्हणून एक सेल्फी तर काढू शकतो, राईट? हे बघ, असं कुणालाही काहीही वाटणार नाही, कळलं? अरे गीता काकींचा फोन उचल. बोल काकी. सॉरी सॉरी सॉरी, डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, नाही, मी असंच विचारायला फोन केला. काय करताय? मज्जा चालू आहे ना? विक्रांत, काय करतोयस तू? फोनवर काय बोलतोयस? तू मला इकडे आणलंयस ना, स्वतः फोनवर गप्पा मारत बसलायस. त्यांना सांग नंतर फोन करायला प्लीज. हो, सॉरी 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 मोनिका ताई, सॉरी. ठेवते हा फोन. मोनिका, यू आय लव्ह यू. आय लव्ह यू. आपण आपल्या आयुष्यात बदल होणार आहे हे जितकं लवकर आपल्या मनाला सांगू ना, तितकं सोपं होत जातं पुढे सगळं. तुला खूप सोपं आहे सगळं म्हणणं, कारण तुला काहीच फरक पडणार नाहीये. मानसिक फरक मला सुद्धा पडणार. मोनिका बरोबर भांडण झालं तर माझी समजूत कोण घालणार, माझी बाजू कोण घेणार, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर मला विचार करावा लागणार आहे.